वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। नमस्कार, श्रीमंत वारकरी न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र देहू या ठिकाणी। येण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की आपण माझ्या मागच्या साईडला पाहू शकताय की देव मासा असा मृत्यू अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण काही क्षणानंतर ह्या माशांची झालेले हे प्रचंड प्रमाणाचं नुकसान काय आहे आपण चर्चा करू। सविस्तर चर्चा केल्यानंतर आपल्याला समजणार आहे। तुर्तात या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत। ज्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना ज्या ठिकाणी अशी घटना या जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या दिवल्या गावामध्ये समजल्यामुळे आणि दिवल्या गावामध्ये धाव घेतलेले यामध्ये या ठिकाणी असतील। प्रामुख्याने आपण काही क्षणामध्ये चर्चा करूया। या ठिकाणी श्री क्षेत्र आळंदीमधील शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री राहुल चव्हाण या ठिकाणी आपल्यासोबत आता आहेत। आपण त्यांना विचारूया की अशी अवस्था पाहून आपण कशी या प्रकारे देहू गावामध्ये धाव घेतलेली आहे। नुकतेच आम्हाला काही तासापूर्वी कळाले की देहूमध्ये असा प्रकार घडलेला आहे, तो पाहण्यासाठी आम्ही इथं उपस्थित झालेलो आहोत। पुढची माहिती स्थानिक मसुडगी आबा दिली। यानंतर या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। एक स्थानिक या ठिकाणी आबा म्हणून आहेत, आपण त्यांना विचारूया काय घडलं, तुम्हाला ही माहिती कशी मिळाली आणि यानंतर तुम्ही कशी धाव घेतली आणि ह्याचं नेमकं कारण तुमच्या मते काय असू शकेल। आपल्या अनुभवानुसार आपण 1 महिन्यापूर्वीच देहू नगर पंचायत प्रशासनाला आपण सावध केलं होतं की देहूतून येणारे सांडपाणी काही ड्रेनेज आहेत ते एसटीपीला न जाता डायरेक्ट नदीमध्ये येतात। त्याच्यामुळं देहूतील जलप्रदूषण वाढलेलं आहे। एका बाजूला जलपर्णीने देहूच्या वैकुंठ धामापर्यंत जलपर्णी आली, त्यानंतर आंध्र धरणातून काही 4-5 दिवसापूर्वी पाणी सोडलं होतं। हा मासीर मासा, देव मासा, डोहातला मासा हा इकडं आला कसा काय, तर पाणी सोडल्यामुळं त्या बंदराच्यावरती पाणी आलं आणि तो मासा इकडं आला। 4 दिवसामध्ये ते पाणी कमी झालं आणि हा मासा खाली गेला नाही। दुर्दैवानं हे सर्व सांडपाणी नाले सगळं या गावामध्ये मिसळतात आणि त्याच्यामुळं ही शक्यता नाकारता येत नाही की आपण काही स्थानिक लोकांना चौकशी केल्यानंतर आपल्याला कळलं यापूर्वी पण असे हादसे झाले होते। मार्च एप्रिलच्या दरम्यानमध्ये उन्हाचा ताप वाढतो, पाणी कमी झाल्यानंतर पाण्यातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, नायट्रोजनचं प्रमाण वाढल्यानंतर हे अमोनियासारखा गॅस आपल्या नदीच्या पात्रामध्ये तयार होतो। जे ड्रेनेजमधून जे सांडपाणी येतं मैला मिश्रित, त्याच्यामुळे अमोनियासारखा गॅस एक प्रकारचा तयार होऊन त्या माशांना तो मृत्यूस कारणीभूत ठरलेला असतो। मागचं निदान पण असंच झालं होतं की जलप्रदूषणामुळेच मासे मेले आणि आजही परत जलप्रदूषणामुळेच मासे मेलेत। तर देहू प्रशासनाला विनंती आहे की आपण फक्त नोटिसा देऊ नका, तर ताबडतोब इंद्रायणीला मिसळणारे सांडपाणी नाले हे बंद करा, तरच आपलं थांबेल। नाहीतर येणारी तुकाराम बीज वारकऱ्यांना मेलेले मासे पाहिजे का तुकाराम बीज साजरी करायची असा प्रश्न पडणार आहे। आज आपण पाहतोय 10 ते 15 हजार मासे मेलेले आहेत, पण याचा आकडा उद्यापासून वाढण्याची शक्यता आहे। कारण का आता आपण लाईव्ह पाहतोय काही मासे, आपण माणूस मरताना पाहतोय कधी, परंतु मासा लाईव्ह मरतो कसा हे आम्ही स्वतंत्र सकाळ धरून पाहतोय। मासा वरती येते, 2 वेळा डुबकी मारतो, परत खाली जातोय, ते वर येत आहे। मला सांगितलं कारण आता काही दिवसानंतर बीज पण येते आणि त्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकता की जलपर्णी ही देखील साचलेली आहे, परंतु असं दुर्गंध पाणी आणि माशीची अवस्था येणारे भाविक भक्त काय म्हणून या ठिकाणी भावना व्यक्त करते। हे नेहमीची येते पावसाळा याप्रमाणे आमच्या देहू प्रशासनाचं आहे। प्रत्येक वेळेस आपण त्याला यात्रा आली की त्यांना सावध करतोय, परंतु यात्रा आली तरी आमच्या देहूतली सांडपाणी मलमूत्र वारकरी तीर्थ म्हणून पितात। लाज वाटते आम्हाला सांगायला, परंतु नाईलाजे आम्हाला सांगायला लागतं की आपल्याच गावचं मलमूत्र सांडपाणी ड्रेनेजच्या जर डायरेक्ट चेंबर फोडलेत, ते चेंबर दुरुस्त करायच्या चेंबर फोडणं चोक झाल्यानंतर हा पर्याय नसतो। पण शासनाला कळते, प्रशासनाला कळते, पण त्याच्यावर कारवाई होत नाही। जलपर्णी थोड्या प्रमाणात असताना आपण त्यांना सांगितलं नोव्हेंबर-डिसेंबरला जलपर्णी काढा, जलपर्णी भरणार नाही, त्यांनी कानाडोळा केला आणि आजपर्यंत त्यांच्या डोंगापर्यंत बुडापर्यंत आल्यानंतर ते सावध झाले। आज स्मशानभूमीपर्यंत जलपर्णी फुल भरलेली आहे। तुम्ही आता इथे 10 मिनिटापूर्वी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आनंद डोहावरती जा, जो माशाचा डोह तिथं जा, तिथं तुम्हाला पाणी दिसणारच नाही आणि तिथले तुम्ही शूटिंग केल्यानंतर तुम्ही समाज माध्यमाच्या माध्यमातून नगरपंचायत प्रश्न विचारा की तिथं पाणी लोकांनी तीर्थ म्हणून प्यायचं कसं, तुम्ही तिथं जावं, तुम्हाला विनंती आहे। परंतु प्रशासनाला विनंती आहे, आता आम्ही शांत बसणार नाही। सर्व पर्यावरण प्रेमींना घेऊन या कापरोड्यावरती आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये आंदोलन करायचे। आता हे जे मासे आपण बाहेर काढलेत, त्या माशांचा आपण अंत्यविधी लाकूड सरपण गोळा करून गवऱ्या करून त्याचा आपण अंत्यविधी याच खडकावरती उद्या करणार आहे।
आपण या ठिकाणी पाहू शकता की काही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि आपण त्यांना प्रत्यक्षात विचारूया, तुम्ही आल्यानंतर तुम्ही प्रोसेस काय केलेली आहे आणि याचं नेमकं कारण काय घडलेलं आहे. नमस्कार, मी आरती डोळस. मी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत इथं पाहणी करण्यासाठी आलेले आहे. इथले जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, श्री आबा मसुगडे सर यांनी आम्हाला कल्पना दिली की इथं प्रचंड प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत आणि मग इथं आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार ताबडतोब इथं व्हिजिट केलेली आहे. माननीय मुख्याधिकारी मॅडम, त्याचप्रमाणे विविध पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्था जसं जीवित नदी, नंतर मायासा फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही इथं उपस्थित झालो आणि मासे मारण्याचं कारण इथल्या नागरिकांच्या तोंडून ऐकलं आणि प्रत्यक्ष माझ्या हातात आपल्याला जी बॉटल दिसते आहे तसं आम्ही पाण्याचं क्वालिटी असेसमेंट करण्यासाठी सॅम्पल्स कलेक्ट केलेले आहेत आणि याचं व्यवस्थित आम्ही तपासणी करून मासे मारण्याचं प्रमुख कारण शोधून काढ आणि त्याच्यानुसार नैसर्गिक पद्धतीने इथं सांडपाणी व्यवस्थापनाचा निचरा कसा करता येईल याच्याविषयी वेगवेगळ्या उपाययोजना येत्या लवकरच कालावधीमध्ये राबवण्यासाठी. मॅडम, तुम्ही आता सॅम्पल्स घेतलेला आहे आणि इथून पुढे ही प्रोसेस काय होणार आहे? आता ह्याच्या आधारावर आपल्याला हे कळणार आहे की हे मासे मृत्युमुखी पडण्यासाठी पाण्यामधली जी ऑक्सिजनची लेवल आहे ती प्रचंड प्रमाणात खालावली आहे का आणि ती ऑक्सिजनची लेवल खालावल्यामुळं आणि पाण्याच्या दूषिततेमुळे जर ही मासे मरत असतील तर ती दूषितता कमी करण्यासाठी जे जे काही उपाय करणं आवश्यक आहे, जे प्रकल्प राबवणं आवश्यक आहे त्याच्यावर इथं काम केलं. असे हे प्रकार वारंवार घडत आहेत. ही तुमच्याकडे निदर्शनास आलेलं होतं, परंतु असं होऊ नये यापूर्वी तुम्ही काय दखलबाजी का घेतली गेली नाही? आता याच्या अगोदरचं तर मी काही आपल्याला सांगू शकत नाही, परंतु आत्ता मी जे काही इथं पाहणी करायला आलेली आहे आणि त्याच्या आधारावर इथं जे ताबडतोब उपाययोजना करणं आवश्यक वाटतं आहे त्याचा आम्ही नोंद घेतलेली आहे आणि येत्या काही दिवसातच तुम्हाला याच्यावर शासनाच्या पातळीवरून कार्यवाही केली जाणार असल्याचं निदर्शनास. धन्यवाद.